मेरी बात भूल जा अभी जा baby I love you baby I love you baby I love you so baby I love you. Okay, again this is dedicated to all the Lucky Ali fans only. Please say if you know the lyrics. फायनली मी हिरानंदानीच्या द वॉक मॉलला जायचं ठरवलं, कारण की जाण्याचं रिझन एकच होतं की मला जिम्मीज बर्गरला एक्सप्लोअर करायचं होतं. पण तिकडे गेल्यानंतर मला कळालं की द वॉकमध्ये तर अजून बरेच कॅफेज आहेत. स्टारबक्स झालं, अरोमा कॅफे झालं, अजून तुम्हाला थियो ब्रामा असे बरेच तुम्हाला कॅफेज भेटतील. पण इथे आल्यानंतर मला जिम्मीज बर्गर माझं दिसलं फायनली आणि माझ्या तोंडावरती एक मस्त हॅपीनेस आलं. पण इकडे मी भरपूर असे स्टॉल्स वगैरे लावलेले होते आणि म्हटलं की आपण थोडं हे पण एक्सप्लोअर करूया. पण शॉपिंग इकडे खरंच खूप जास्त ओव्हर एक्सपेन्सिव्ह आहे, अजिबात करू नका. कारण की ह्या सगळ्या बॅग्स क्लोथ्स तुम्हाला इझिली बँड्रा किंवा दादरला ठाण्याला स्वस्त दरात भेटतील. म्हणजे अराउंड एक 200-300 माझ्या मते बॅग्स तुम्हाला भेटतील 500 पर्यंत वगैरे. पण इथे खूप जास्त ओव्हर एक्सपेन्सिव्ह आहे. हे जे समोर ग्रीन कलरचं टॉप दिसते तुम्हाला ते अराउंड एक 700 होतं. मग 700ला एवढं बेसिक टॉप घेणं ओ माय गॉड कधीच पॉसिबल नाहीये. म्हणजे मला तरी अजिबात पॉसिबल नाहीये. ठाण्याला थोडं हिरानंदानीमध्ये तसं थोडा क्राऊड आहे म्हणून मे बी हे थोडं एक्सपेन्सिव्ह असेल. पण मी ठरवलं की थोडंसं आपण एक गो थ्रू करू, बघू काय काय स्टॉल्स आहेत वगैरे. काही एवढं युनिक नाही वाटलं मला, ठीक वाटलं. एक हँडमेड क्लोथ्स आणि एक शॉप होतं, म्हणजे तिकडे सोप्स वगैरे भेटतात, ते पण एक ठीक होतं. पण ते सोप सुद्धा ओव्हरऑल एक असं वॉटरमेलनचा सोप होता. एक 500 रुपयाला सोप, ओ माय गॉड नाही, कधीच नाही. मग मी म्हणाले की थोडं एक राऊंड मारते आणि मग चुपचाप मी ज्या कामासाठी आलेले आहे तिकडे मी चुपचाप जाणार आहे, ते म्हणजे जिम्मीज बर्गर खाण्यासाठी. मग म्हटलं की थोडंसं फोटोज वगैरे थोडे काढून घेऊया. थोडं एवढं आलं एवढं लांब हिरानंदानीला आणि मला छान वाटलं. म्हणजे ओव्हरऑल द वॉक मॉल छोटासा आहे, एवढं काही अगदी मोठं नाही आहे. आणि काही लहान मुलांना खेळण्यासाठी एक्सप्लोअर करण्यासाठी खूप काही आहे. म्हणजे तुम्ही लहान मुलांना सुद्धा तुमच्या घेऊन येऊ शकता. तर मी जिम्मीज बर्गरला आली आहे. हिरानंदानीला येण्याचं हेच रिझन होतं की आपल्याला जिम्मीजमध्ये जायचं होतं आणि फायनली जिम्मीजला आली. लेट्स गो. सो एक्साइटेड. पण तुम्हाला मी एक नुकसान सांगू, मी माझे 200 रुपये ऑटोला घालून आली आहे आणि इकडे मला येऊन पण शॉपिंग करावी लागते, कारण इकडे बाहेर खूप काही आहे. तर मला वाटतं की हिरानंदानीला आलं तर तुम्हाला थोडा एक्सप्लोअरसुद्धा करायला भेटेल. तर मस्ट विजिट. इथे आल्यावर मला समजलं की इकडे 1.5 तासाची वेटिंग आहे. 1.5 तास मला थांबावं लागणार आहे. म्हटलं मेन्यू कार्ड आधी बघूया बाबा. मग मेन्यू कार्ड थोडंसं असं एक्सप्लोअर करायला लागली आणि मग मला कळालं की माझं बेंजामिन मटन आहे, जे मी खाण्यासाठी आली आहे, जे माझं ऑल टाईम फेवरेट आहे. पण तुम्हाला स्टफ हब चीज चिकन पण थोडंसं एक छान आहे, म्हणजे मला तो पण एक आवडतो चिकनमध्ये जर खायचं असेल तर. आणि बाकी तुम्ही साईड्स वगैरे आणि बाकी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. इकडे ज्युसेस मोजिटोज वगैरे पण आहेत. पण ओव्हरऑल मी म्हणेन की 2 जण असतील किंवा 3 जण असतील तुमचं बिल अराउंड एक 1500 किंवा 1000 पर्यंत होतच. जर तुम्ही इकडे आलात तुमचं बिल 1000 पर्यंत होणारच आहे. मी 1.5 तास मी वेट करते, आत्ता आमचा नंबर येईल, आत्ता आमचा नंबर येईल, काही होत नव्हतं आणि खूप गर्दी होती. पण आतमध्ये गेल्यानंतर मला समजलं की बापरे, म्हणजे लोक कुठे पण असू दे, किती पण लांब येऊ दे, जर तुमची टेस्ट पुढची चांगली असेल ना, लोक कुठूनही येऊ शकतात. आणि छान केले त्यांनी. म्हणजे ठाण्यामध्ये पण आउटलेट थोडं मोठं आहे, म्हणजे बेसिकली मला तरी आवडलं छान. आणि माझ्या पाठीमागे असा एक मस्तपैकी मोठा बर्गर होता, जे बघून मला वाटलं की आत्ता माझा बर्गर येईल, आत्ता माझा बर्गर येईल. माझा बर्गर काही येतच नव्हता. म्हटलं माझी ऑर्डर आता गेली. मग फायनली माझं लेमन आईस टी आलं, जे मॅन्डेटरी आहे. मी कुठे पण गेली तरी पण मी लेमन आईस टीच ऑर्डर करते. आय डोंट नो का, पण मला असं एक रिलीफ भेटतं. पहला प्यार है मेरा, जो जिसको मैं भुला नहीं सकती. मग मी एक पीच आईस टी पण ट्राय केलं. म्हटलं पीच आईस टी थोडंसं ट्राय करू. आणि हे 99 रुपीजला मला वाटतं होतं. मला वाटतं अफोर्डेबल आहे आणि थोडंसं ठीक आहे. म्हणजे बाकी तुम्ही जर ऑरेंज करून काहीतरी माल्टा यांचं काहीतरी आहे वाटतं मोजितो, ते एक 229ला वगैरे, ते पण एक छान आहे. म्हणजे मी प्रेफर करेन तुम्हाला की ते पण तुम्ही एक घेऊ शकता.
मग आला माझा बर्गर जो पेरी पेरी चिकन होता, पेरी पेरी मटन होता, सॉरी पेरी पेरी मटन, जो खरंच अमेझिंग होता. याच्यामध्ये चिकन सुद्धा येतो, तो सुद्धा खूप छान आहे. पण हा मी फर्स्ट टाइम न्यू काहीतरी ट्राय केलं होतं. इट्स अमेझिंग. पण खूप मोठा होता, म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट होतं, पण ठीक आहे. पण मला असं होतं की बेंजामिन मटन माझं कधी येतं आणि मी त्याची वाट बघत होती. त्यात पेरी पेरी फ्राईज पण आले. हे पेरी पेरी फ्राईज लेमन आईस टी मला वाटतं 139ला मला भेटलं. ते ऑप्शन्स होते मला वाटतं, पाठीमागे त्यांचे ऑफर्स चालू होते. आणि हे बेंजामिन मटन आलेलं आहे आता फायनली. बेंजामिन मटनची टेस्ट ऑल टाइम बेस्टच वाटते मला, कारण की खरंच टेस्टी आणि छोटा जरी असेल ना तरी असं एक माउथ वॉटरिंग आहे माझ्या मते. सो मला तर माझा प्रेफरन्स त्यालाच असतो नेहमी. आणि एक मी वेजेस होते, म्हणजे की पीच आईस टी, बेंजामिन चिकन आणि वेजेस, हे असे 3 आलं होतं. सो हे पण मला वाटतं 139ला एक अराउंड आलेलं. बर्गरची कॉस्ट वेगवेगळी आहे. बर्गर आम्हाला दोन्ही 300-300ला पडलं होतं. सी बघू शकता, खूप चीझी बर्गर होता. तर फायनली जिम्मीज बर्गर खाऊन झालंय. मनाची इच्छा ठाणे ब्रांचला व्हिजिट करून आले आणि छान होता एक्सपिरियन्स. तेच आहे, त्यांच्यामध्ये काही टेस्ट काही चेंज नाही होत. पहिली गोष्ट एक आहे, फक्त एवढंच आहे, बँड्राला आता जावं लागणार नाही. आता इकडेच मला ठाण्याला खाता येणार आहे आणि माझ्या जवळच ब्रांच ओपन झाली आहे. सो व्हिजिट करा नक्की. आणि हिरानंदानीमध्येच आहे. फायनली बर्गर खाऊन झालं आणि ह्यावेळेस मी पेरी पेरी मटन बर्गर ट्राय केला अँड इट्स गुड. आणि मला बेल्जियम मटन तर खूपच आवडतं. तो मला वाटतं म्हणजे वन ऑफ द बेस्ट इन माय लिस्ट मी बोलू शकते. आणि ओव्हरऑल तुम्ही जर इकडे आलात ना, तुम्हाला बर्गरचे रेंजेस ओव्हरऑल 400 पासूनच आहे, 339 वगैरे. आणि व्हिजिट करू शकता तुम्ही. आता तर जवळ आलं ठाणेकरांना, हिरानंदानीमध्येच ओपन झालं आहे. तर नक्की तुम्ही या आणि व्हिजिट करा. बाय. आणि ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.